अभिनंदन बाळाचे बाबा. थँक्यू बाळाचे डॉक्टर. अरे वा. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा, त्या दिवशी आपल्या घरात शक्तीचं रूप आलंय, मुलगी झाली आहे. अभिनंदन सगळ्यांचं. बाळाचा जन्म एकदम सुरक्षित पद्धतीने झाला. त्यांच्या मनात जी भीती होती की मला पेन सहन नाही होऊ शकणार, माझं ब्लड प्रेशर कमी राहतंय, बाकीच्या गोष्टींचा त्रास होतोय, पण यातला कुठलाही रिस्क फॅक्टर त्यांच्या नशिबी आला नाही. सुखरूपपणे डिलिव्हरी झाली. बाळ झाल्यानंतर त्यांनी बघितलं आणि मुलगी बघून खूप आनंद झाला त्यांना. सोन्याने मध चाटवणं किंवा एखादं नाणं बाळाच्या तोंडाला चाटवणं या सगळ्या गोष्टींची आता तशी काही गरज नाही. असंही तिच्या तोंडात सरस्वती आणि हातात लक्ष्मी असणार आहे, त्याच्यामुळे आपण नव्याने तिला काही द्यायची गरज नाही. सगळं छान आहे. स्नेहल पण एकदम छान आहे. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या फॅमिलीचं. ओके, थँक्यू. आज कोठुळे सरांनी जी गोष्ट अशक्य होती ती सुद्धा आज त्यांनी करून दाखवलेली. आज माझ्या मुलीची डिलिव्हरी एकदम सुखरूप वगैरे, एकदम बाळ व्यवस्थित. त्यांनी 9 महिने इतकी काळजी घेतली. त्याच्या अगोदर पण त्यांनी खूप छान सल्ला दिला प्रत्येक गोष्टीचा. ते चैत्र महिन्यात आमच्या घरी लक्ष्मी आली, आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मुलीचा जन्म होणं किंवा शुभमुहूर्तावर माझ्या घरात मुलगी जन्माली, म्हणजे माझं जे आपण लेडी लक म्हणतो ते माझ्यासाठी आलेलं आहे असं मला वाटतं. सरांचे एकदम मनापासून धन्यवाद.